नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. आजवरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. महापालिकेच्या विजयाची ही आमच्यासाठी नांदी असल्याचं भाजपनं म्हटलंय. भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमध्ये जिंकले आहे. त्याचं श्रेय मुख्यत्वे डोंबिवलीचे आमदार असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात देखील शिंदे सेनेचे 7 जण बिनविरोध जिंकलेत. मुंबईत उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 456 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेत. एकूण 1729 उमेदवार निवडणूक लढणार असून आज सकाळी 11 वाजल्यापासून चिन्ह वाटप केलं जाणार आहे. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी आज प्रसिद्ध होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचार खर्चाची नवी मर्यादा निश्चित केली आहे. महापालिकेच्या श्रेणीनुसार ही मर्यादा वेगवेगळी असेल. अ वर्ग महापालिकांसाठी सर्वाधिक 15 लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवणार आहे. उमेदवारांना निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसांच्या आत खर्चाचा संपूर्ण हिशोब निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेच्या ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या भागात पूल क्रमांक 5च्या रिगर्डरिंगचं काम करण्यात येणार आहे. परिणामी 145 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यानची अप धीमी मार्गावरील लोकलची वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येईल. अमरावतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. PSI भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी आणि किमान 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. शासनानं तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिलाय. लातूर शहरात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. PSI भरतीच्या वयवाढीसाठी विद्यार्थ्यांनी दयानंद कॉलेज समोर ठिय्या आंदोलन केलंय. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय. इंदापुरातही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. सरकारने एकदा विशेष संधी द्यावी आणि आयोगाने अर्ज भरण्याची लिंक पुन्हा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. शिवाय पुण्यातील भिडे पुलाखाली सुरू असलेल्या आंदोलनालाही विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची मंजुरी मिळाली आहे. विमानतळाला IFR लायसन प्राप्त झाल्यामुळे आता हंगामातील चिपी विमानतळावर 24 तास नाईट लँडिंग शक्य होणार आहे. तसंच या विमानतळावरील पार्किंग क्षमता 3 वरून 6 विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट होणार आहे. सध्या चिपी विमानतळावरून हैदराबाद, पुणे, बँगलोर सेवा सुरू असून मुंबई सेवा बंद आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 3 मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 3 कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली. आमदार शरद सोनावणे आणि युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते या कुटुंबांना मदत सुपूर्द करण्यात आली. सोलापुरात आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या आरोपीला सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आलं. आरोपीकडून 20,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.